आज या ठिकाणी बिराड मोर्चा रौंदे गावच्या वतीने या ठिकाणी कोपराव तहसील कार्यालयासमोर आजचा दुसरा दिवस आहे। तर प्रमुख मागण्या या ठिकाणी रौंदे गावच्या वतीने या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। आदिवासी समाजाचे 50-60 कुटुंब या ठिकाणी आलेत। तर प्रमुख विषय का इरिगेशन जागेमध्ये हे कुटुंब गेल्या पिढ्यानपिढ्या त्या ठिकाणी राहतात। आज त्यांची तिसरी पिढी चालली, 70-80 वर्ष झाली तसे ते कुटुंब त्या ठिकाणी राहतात। सांगायलाही दुःख वाटतं का आमच्या पूर्वज त्या ठिकाणी त्यांचा अंत झाल्यानंतर आम्ही ते त्या ठिकाणी ठेवलेत। आमच्या मुलाबाळांचा जन्म, आमच्या आजोबांच्या वडिलांचे जन्म त्या ठिकाणी झालेत आणि गेल्या 70-75 वर्षानंतर इरिगेशन विभाग त्या ठिकाणी नोटीस देतं का आपण आपले घरं त्या ठिकाणून हलवावेत, या ठिकाणून आपले घरं काढावेत। तर आज जर बघितलं तर हे कुटुंब आज दुसरा दिवस आहे। एवढ्या टेम्परेचरमध्ये हे कुटुंब बसलेत, मुलं बाळ सर्व आज संसार या ठिकाणी घेऊन बसलेत। जर आज निम्म्या रात्री जर इरिगेशन विभागानं त्या ठिकाणी त्यांची कारवाई केली आणि त्यांची घरं जर पाडली तर या लोकांनी जायचं कुठं? म्हणून एकलव्य संघटना संस्थापक अध्यक्ष शिवाजीराजे ढवळे साहेब, महासचिव किरणजी ठाकरे सर व आमच्या सर्व तालुका कमिटीच्या वतीने या ठिकाणी मोर्चा घेऊन या ठिकाणी बिराड मोर्चा या ठिकाणी आणला। जागा नाही आहे। आम्ही आज आमचे लहान लहान पोरं घेऊन आज आम्ही उन्हात बसले इथं 2 दिवसापासून बसलेलो आहे आम्ही। आज दुसरा दिवस हो, काय अडचणीचा सामना करावा लागतो? आम्हाला जागा नाही राहिला। आम्हाला जर उठून दिलं तर आमचे लेकरं बाळ आम्ही कुठं घेऊन जायचे? जोपर्यंत ते जागा तिथे नाही तोपर्यंत आम्हाला जागा भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही। आम्ही इथंच आम्हाला आमची सोय झालीच पाहिजे। आमची तिसरी पिढी तिसरी पिढी चालू आहे, आम्हाला जागा नाही आहे। निष्ठे आश्वासन द्या त्या आम्हाला का आम्ही तुम्हाला जागा देऊ, पण आम्हाला आश्वासन नाही पाहिजे, आम्हाला जागा पाहिजे राहायला। आम्ही जागा दिल्याशिवाय इथून उठणार नाही। आमचं पुनर्वसन करण्यात यावं अशी आमची मागणी आम्ही इथं घेऊन आलेलो आहे। त्याचबरोबर हे सगळा संसार उघड्यावर इथं पडलेला असताना आम्ही जे आपले कोपरगाव तालुक्याचे लोकप्रतिनिधी आहे यांच्या संपर्क कार्यालयात संपर्क केला होता की आम्हाला इथं पाण्याची व्यवस्था करा किंवा त्याचबरोबर इथं आमचे जे लहान मुलं आहेत आणि महिला भगिनी पण आहे, शौचालयाची पण व्यवस्था झाली पाहिजे असं आम्ही त्यांना संपर्क केला। पण त्यांच्याकडूनही आम्हाला उडवाउडवीचे उत्तर आले। मग फक्त आदिवासी समाजाचं जे मतदान आहे, मत आहे, हे फक्त राजकारणापुरतंच मर्यादित धरलं जातं का, याचा पण आम्हाला विचार करावा लागेल। आणि इथून पुढं कोणाला मत करायचं आणि कोणाच्या मागे जायचं याचा पण आम्ही आदिवासी समाज पुढच्या काळात विचार करणारच आहे।